नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार प्रचंड वाढ। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन उत्पादनात 2025 मध्ये होणार प्रचंड वाढ। मग 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात जी प्रचंड वाढ होणार, या प्रचंड वाढीचा परिणाम 2025 मध्ये आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावं। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात या ठिकाणी होणार प्रचंड वाढ। पण 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात जी प्रचंड वाढ होणार, तर या प्रचंड वाढीचा परिणाम 2025 मध्ये आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने होणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे। जागतिक बाजारात होणारं सोयाबीनचं उत्पादन आणि मागणी पुरवठ्याची स्थिती हे सोयाबीनचं बाजारभाव निश्चित करण्याचं सर्वात मोठं तंत्र। म्हणजे आपल्या देशात सोयाबीनचं उत्पादन किती होतंय व आपल्या देशातील मागणी पुरवठ्याची स्थिती अजिबात जागतिक सोयाबीनच्या भावावरती कसल्याही प्रकारचा प्रभाव टाकू शकत नाही। कारण जगामध्ये ब्राझीलचं उत्पादन जवळपास 16 ते 17 लाख टन आहे। जगात अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन हे जवळपास 12 लाख टन आहे। अर्जेंटिनाचं उत्पादन 5.5 लाख टन आहे आणि आपल्या देशातील सोयाबीनचं उत्पादन फक्त 1 लाख टन या ठिकाणी आहे। आणि लक्षात घ्या, ब्राझील, अमेरिका व अर्जेंटिना जगातील सर्वात जास्त सोयाबीनचे निर्यात करणारे 3 देश आहेत। भारत फक्त आयात करणारा देश आहे, कारण भारतातलं सोयाबीन तर भारतालाच लागते। मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होणार म्हटल्यावर सोयाबीनचा भाव जागतिक स्तरावरती दबावात येणार व हा दबाव देशातील सोयाबीनच्या भावावरती दिसणार, याबद्दल दुमत नाही। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादनात वाढ झाली। ओके, तर याच्यामुळे जो सोयाबीनचा भाव $16 प्रति बुशेल्स पर्यंत होता, तो सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला $9.5 प्रति बुशेल्स पर्यंत येऊन थांबलाय। मग अशा परिस्थितीत एकाच गोष्टीचा विचार करा की सोयाबीनचा भाव जर मागच्या वर्षीच्या उत्पादनामुळे एवढा खाली आला असेल, तर यंदाही सोयाबीन उत्पादनातील रेकॉर्ड वाढ सोयाबीनच्या भावातील तेजीला 100% संपावताना दिसते। म्हणजे भले सोयाबीनचा भाव या अपडेट नंतर जास्त खालावणार नाही, कारण तो फार निच्चांकी स्तरावर आहे, पण तेजीची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात संपली। आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीची शक्यता संपली तर देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 2025 मध्ये सध्या तरी संपली असं म्हणायला हरकत नाही।
मग अशा परिस्थितीमध्ये एकच विचार करावा लागेल की सध्या जो सोयाबीनचा भाव देशातील बाजारात 3800 ते 4100च्या दरम्यान आहे, तर बाजारभाव पातळी 2025मध्ये 3800 ते 4200च्या दरम्यानच राहील, कारण खूप जास्त मंदी येईल असे चान्सेस नाहीत. पण एवढं सांगतो की खूप जास्त तेजी येईल याची सुद्धा शक्यता संपली. म्हणजे इथून पुढे 4-5 महिन्याचा जरी विचार केला तर सोयाबीनचा भाव 3800 ते 4200च्या दरम्यान राहील. खूपच तेजी आली, अनुकूल परिस्थिती आली तर बाजारभाव 4300 किंवा 4400च्या दरम्यान पोहोचू शकतो. मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय कधी घ्यावा, तर मला वाटते की ज्या असणाऱ्या कमोडिटीमध्ये कसल्याही प्रकारचं भविष्य नाही, उगाचाच 50-100 रुपयाच्या तेजीसाठी कशाला आपण ताणून घ्यायचं. म्हणून या ठिकाणी आपण सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा 100% होणार या ठिकाणी फायदा. मग आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ मला वाटते आपल्याला आवडला असणार. लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास सतत मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.